आणि आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर. जिल्हा झटपट. कोल्हापूरमध्ये प्रधानमंत्री ई बस योजनेअंतर्गत केएमटीच्या ताफ्यामध्ये पहिल्या टप्प्यातील 10 ई बसेस दाखल. खासदार धनंजय महाडिक यांनी बस आणि चार्जिंग स्टेशनची केली पाहणी. जालना जिल्ह्यातल्या परतूर बस आगारामध्ये 5 नव्या एसटी बसेस दाखल. आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते लोकार्पण. आमदार लोणीकर यांनी केला या बसमधून प्रवास. कोल्हापुरामध्ये दक्षिण भारत जैन सभेचे 104वे अधिवेशन संपन्न. माधुरी हत्तीणीला लवकर परत आणण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली माहिती. ठाणे जिल्ह्यामध्ये मुंबई नाशिक महामार्गावरील खड्ड्यांमुळे 2 दिवसांमध्ये दोघांचा मृत्यू. खड्डे तातडीने बुजवण्याची नागरिकांनी केली आहे मागणी. आणि रायगडच्या कर्जत तालुक्यातल्या सोलनपाडा परिसरामध्ये नदीत पोहताना 24 वर्षीय पर्यटकाचा बुडून झाला मृत्यू.